अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राचे मोठे नुकसान. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विकासाचा ध्यास असलेलं नेतृत्व हरपल्याची भावना. आज दिनांक 28 रोजी बुधवारी सकाळी 11:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार हे विकासाचा स्पष्ट ध्यास असलेले, निर्णयक्षम आणि राज्याच्या प्रगतीसाठी काम करणारे नेतृत्व होते, अशी भावना दानवे यांनी यावेळी बोलून दाखवली. अजित पवार यांच्या जाण्यानं केवळ एका नेत्याचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रवासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिमत्वाची हानी झाल्याचं दानवे म्हणाले. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय, प्रशासनावरची पकड आणि विकासाभिमुख दृष्टी कायम स्मरणात राहील, असंही त्यांनी नमूद केलंय. या दुःखद घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघणं कठीण असल्याचंही मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलंय. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. विकासाचा ध्यास असणारं निर्णयक्षम नेतृत्व आज आपण गमावलंय. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली. खरं तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळं एक अत्यंत कर्तबगार, स्पष्ट वक्ता आणि विकासाभिमुख नेतृत्व गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं. मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो.